गोष्टी आहेत एकच वाट. एका जंगलात एक हरणी राहत होती. त्या हरणीला दोन पाडसे होती. एका पाडसाचं नाव होतं सोनू, तर दुसऱ्या पाडसाचं नाव मोनू होतं. सोनू हा एकाग्र होता. तो कुठलंही काम अपूर्ण ठेवायचा नाही. तर मोनू तो कुठलंही काम पूर्ण करायचं नाही आणि तो जेवायचाही पूर्ण नाही. त्याला हरणीने खूप समजावले तरी मोनू काही सुधरतच नव्हता. हरणीने एक युक्ती केली व आपल्या दोन्ही पाडसांना बोलावून सांगितले, बाळांनो, माझं पोट खूप दुखतंय. तुम्ही त्या डोंगराच्या पलीकडे जाऊन त्या झाडीत एक औषधी पाने आहेत ती तुम्ही घेऊन या. जो कोण पहिलं घेऊन येईल त्याचंच माझ्यावर खूप प्रेम असेल असं हरणीने सांगितलं व दोन्ही पाडसं निघाली. सोनू पुढे जात होता. मोनूही थोडा पुढे गेल्यावर त्याला एक आडवाट दिसली. आडवाट दिसल्याबरोबर मोनूने विचार केला, आपण या आडवाटेने गेलो तर आपण लवकर पोहोचू. तर मोनू गेला त्या आडवाटेने व थोडे पुढे गेल्यावर त्याला एक मोठा असा डोंगर भेटला. तो म्हणाला, एवढा मोठा डोंगर चढून जाण्यापेक्षा आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. दुसऱ्या वाटेने जाताना त्याला खूप मोठी अशी नदी भेटली. मोनू असा दिवसभर तिकडे आडवाटा शोधत राहिला व तिकडेच राहिला. तो सोनू आपला एकाच वाटेने जाऊन त्या जाळीतली ती औषधी पानं घेऊन आला. मोनूही तिथेच फिरत भटकत त्याला कंटाळा आला व त्याने विचार केला, आपण आता घरी जावं. तर मोनू घरी गेला व घरी जाऊन बघतो तर आपला भाऊ सोनू औषधी पाने घेऊन आला आहे. मोनूचा चेहरा उतरला व हरणीने मोनूला जवळ बोलावले व म्हणाली, बाळा, मोनूलाही मोठा डोंगर भेटला, नदी भेटली, तरी त्याने आपलं ध्येय काही सोडले नाही. आणि तू एवढा मोठा डोंगर चढून जाण्यापेक्षा, एवढी मोठी नदीतून जाण्यापेक्षा तिकडेच भटकत राहिला. बॉटलमध्ये आणि मोनूला आपली चूक कळाली व त्याला जवळ घेतले. धन्यवाद.